आजच्या निकालामध्ये सर्वांना न्याय मिळेल, निर्णय बेंचमार्क ठरेल, संविधानाच्या चौकटीमध्ये न्याय दिला जाईल. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची प्रतिक्रिया. नार्वेकर मॅच फिक्सिंगसाठी मुख्यमंत्र्यांना भेटले. आमदार अपात्रतेच्या निकालात मॅच फिक्सिंग, अपात्रतेचा निर्णय दिल्लीतूनच झालाय, खासदार संजय राऊतांचा आरोप. न्याय देणाऱ्यांनी आरोपींना भेटणं कितपत योग्य? सरकार टिकवण्यासाठी मॅच फिक्सिंग झाली आहे का? अध्यक्षांनी पदाची बदनामी करू नये, आदित्य ठाकरेंचा शिंदे गटासह नार्वेकरांवर निशाणा. मध्ये स्वतः जाऊन मुख्यमंत्र्यांना वर्षा बंगल्यावर भेटतात, म्हणजे न्यायमूर्ती आरोपींना भेटण्यासारखं झालेलं आहे. जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलंय त्याप्रमाणे गेलं तर 40 गद्दार हे बाद झाले पाहिजेत. जर निकाल वेगळा आला किंवा कन्फ्युजिंग निकाल आला तर ह्याच्यात भाजपचं नवीन संविधानाचं कुठेतरी मिश्रण झाल्यासारखं वाटायला लागेल. 1.5 वर्षापूर्वी राज्यात घटनाबाह्य सरकार, आज घटनाबाह्य सरकारचा निर्णय लागणार. घटनेनुसार शिंदे मुख्यमंत्री राहणार नाहीत, संजय राऊतांचा हल्लाबोल. पराभव होणार हे ठाकरेंनी मान्य केलंय. आज आमचाच विजय होणार, शिंदे गटाच्या संजय शिरसाटांना विजयाचा विश्वास. त्याला धरून जर अध्यक्षांना जर निकाल द्यायचा असेल, नार्वेकरांनी न्यायाला धरून निर्णय द्यावा, ते निपक्ष निर्णय देतील अशी अपेक्षा. आमदार पात्रता निकालाबाबत अनिल देशमुखांची प्रतिक्रिया. त्याला धरून जर अध्यक्षांना जर निकाल द्यायचा असेल त्यांनी एकनाथ शिंदे सहित सर्व आमदारांचे सदस्यत्व रद्द केलं पाहिजे कायद्याला धरून. आणि लोकशाही पाळायचीच नसेल तर मग काय निकाल येऊ शकतो याचा आपण विचार केलेला बरा. पक्षांतर बंदी कायदा पक्षांतर रोखण्यास अपयशी ठरलाय. शिंदे गटाच्या आमदारांना अपात्र करणं हाच निर्णय योग्य ठरेल. घटनेचं संरक्षण होतं की नाही याकडे जनतेचं लक्ष. काँग्रेसच्या पृथ्वीराज चव्हाणांची प्रतिक्रिया. असं स्पष्ट मत आहे, काही जरी निकाल लागला तरी घटनेचं जे 10वं परिशिष्ट आहे, पक्षांतर बंदी कायदा आहे, तो संपूर्णपणे बदलला पाहिजे. अगदी सोपा कायदा केला पाहिजे. हा कायदा पक्षांतर रोखायला अपयशी ठरलेला आहे. अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना भेटले हे कितपत योग्य? कुंपण शेत खात असेल तर आम्ही न्याय कुणाकडे मागायचा? विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची नार्वेकरांवर टीका, तर न्याय मिळेल ही अपेक्षा. दानवेंची निकालावर प्रतिक्रिया. शेत खात असेल तर न्याय कोणाकडे मागायचा हा प्रश्न आहे. आणि ज्या पद्धतीनं हेअरिंगला उशीर लावला, ज्या पद्धतीनं वेळगाडूपणा केला, ज्या पद्धतीनं अध्यक्षच मुख्यमंत्र्यांची भेटीगाठी करतात, याच्यामुळे जनतेच्या मनात निश्चित शंका निर्माण झाली. आमची बाजू सत्याची, निकाल आमच्या बाजूला लागेल, मंत्री दीपक केसरकरांकडून विश्वास व्यक्त. कोण कोणाला गाडेल ते वेळ आल्यावरच कळेल. अध्यक्ष मुख्यमंत्री एकमेकांना कामानिमित्त भेटतात, त्यांच्या भेटण्यावर आक्षेप का असावा? अब्दुल सत्तार यांची अपात्रता सुनावणीवर प्रतिक्रिया. नाही, आता कोण गाडल्या जाईल ते तर रिझल्ट आल्याच कळेल. आणि आम्हाला ज्या पद्धतीने इलेक्शन कमिशनरनी आम्हाला चिन्ह दिलं, नाव दिलं, यासाठी मला वाटतं की आमची शिवसेना याच्यावर आमचा दावा पक्का राहील आणि त्यानुसारच आम्हाला निर्णय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. पण नंतर शेवटी जे अध्यक्ष महोदय निर्णय देतील ते आमच्याकडून देतील का आमच्या विरुद्ध देतील, जे निर्णय देतील ते आम्ही मान्य करू. खऱ्या शिवसेनेच्या बाजूने निकाल लागणार, मुख्यमंत्री शिवसेनेचाच राहील. आमदार संतोष बांगर यांची प्रतिक्रिया. आजच्या निकालानंतर ठाकरे गटात फक्त 2च आमदार उरतील. ठाकरे गटाचे अनेक नेते आमच्या संपर्कात. शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांचा दावा. तुम्हाला फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मोठा भूकंप दिसणार आहे. त्या निकालानंतर ठाकरे गट फुटेल असं म्हणायचं की तुम्हाला? ठाकरे गटच नाही, आणखी दुसरे पण लोक आहेत दुसऱ्या पक्षातले, पण ठाकरे गट जवळपास पूर्णपणे आमच्या संपर्कातच आहे. निकालाबाबत वेळ काढूपणा केल्यानं आजच्या निकालाबाबत मला शून्य उत्सुकता. उशिरा निकाल देणं सुद्धा अन्यायकारकच. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया. आमदार पात्रता निकालाआधी मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये वर्षा निवासस्थानी महत्वाची बैठक. बैठकीला रश्मी शुक्ला, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकरांचीही उपस्थिती. शिवसेना आमदारांच्या पात्रतेवर आज महानिकाल. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकालाचं वाचन करणार. दुपारी 4 वाजता निकाल वाचनाला सुरुवात होणार.